ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पुणे जिल्ह्यामधल्या पुरंदर तालुक्यातील शिवरी गावामधल्या एका शेतकऱ्यानं सीताफळाच्या बागेमध्ये ढोबळी मिरचीचं आंतरपीक घेतलंय। 20 गुंठे क्षेत्रामध्ये या शेतकऱ्यानं सव्वा लाख रुपयांचं उत्पन्न घेतलंय। अवघ्या 35 ते 40 दिवसांमध्ये या शेतकऱ्यानं ढोबळी मिरचीचं उत्पादन घेतलंय। या शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये आतापर्यंत 3 वेळा ढोबळी मिरचीची तोडणी केली असून 3 टन पिकाचं उत्पादन घेतलंय। या शेतीमधून 4 ते 5 लाखांचं उत्पन्न मिळेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय। मी 20 गुंठे क्षेत्रामध्ये जमिनीची मशागत करून ढोबळी मिरचीचे नियोजन केले। खत पाणी व्यवस्थापन योग्य प्रकारे राहिल्यामुळे माझा प्लॉट 35 ते 40 दिवसामध्ये चालू झाला। चालू झाल्याच्या नंतर पहिल्या 3 तोड्यातच मला सव्वा लाख रुपयाचे उत्पादन भेटले। माझा प्लॉट अजून 2 महिने चालू राहील। 2 महिन्यामध्ये मला सरासरी 4 ते 5 लाख रुपये उत्पादन येण्याची शक्यता आहे। वर्धा जिल्ह्यातील तळेगाव शिवारामधील काही शेतांमध्ये कपाशीवरती शंखी गोगलगाईचा मोठ्या प्रमाणावरती प्रादुर्भाव झालाय। या गोगलगाई पिकांची कोळी पानं खात असल्यानं पिकांचं मोठं नुकसान होत आहे। तळेगावमधील देवीदास भोजने यांच्या शेतातील कपाशीवरती सध्या मोठ्या प्रमाणावरती शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव झालाय आणि त्यामुळे आता या गोगलगाईंच्या बंदोबस्तासाठी मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचं शेतकऱ्यांनी मत व्यक्त केलंय। या वर्षी जे पराठीचं पीक लावलेलं आहे या पराठीच्या पिकावर ते शंखीय गोगलगाईचा प्रादुर्भाव जास्त दिसून येत आहे आणि हे शंखीय गोगलगाय झाडांचे कोवळे पानं खाऊन नुकसान करीत आहे। या 2-3 वर्षाच्या अगोदर हे प्रमाण कमी होतं, पण यंदा हे प्रमाण सर्वात जास्त आहे। तर याच्यावर कृषी खात्यांनी काही उपाय वगैरे सुचवावेत आणि कास्तकारांना मदत करावी। भातपीक घेणाऱ्या भिवंडीमध्ये प्रथमच भुईमुगाची यशस्वी शेती करण्यात आलेली आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त भातपीक भिवंडी तालुक्यामध्ये घेतलं जातं। मात्र याच ठिकाणी पहारे गावातील तरुण शेतकरी दीपक नारायण भोईर यानं भुईमुगाच्या शेतीचा पहिला उपक्रम राबवला। दीपक यांचं शेत आता भुईमुगाच्या शेंगांनी भरून गेलेलं आहे। त्यांनी तब्बल 1.5 एकरामध्ये भुईमुगाची लागवड केली आहे। पावसाचा भरोसा नसल्यानं त्यासोबतच शेतमजूर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना भातपीक घेण्यास अनेक अडचणी येतात। त्यामुळे कमी मेहनत आणि जास्त पीक मिळणाऱ्या भुईमुगाकडे आता शेतकरी वळण्याची शक्यता आहे। मी असा विचार केला की काहीतरी वेगळं करूया ज्याच्यामध्ये मजूर वगैरे कमी लागतील आणि आपल्याला स्वतःच्या मेहनतीने काहीतरी करता येईल। मग लॉकडाऊनच्या काळामध्ये मी जास्तीत जास्त वेळ शेतीमध्ये देऊन आणि भुईमुगाचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आणि भुईमुगाच्या शेतीमध्ये त्याला कशा पद्धतीने त्याचं रोप येतं, बियाणं कुठल्या पद्धतीचं वापरला पाहिजे त्याविषयी भरपूर माहिती यामध्ये मला झाली। संपूर्ण आमच्या पहारे गावामध्ये सर्वांनी बघितलं अशा पद्धतीने जेव्हा भुईमुगाचं शेत चांगल्या पद्धतीने इथं होऊ शकतं तर अनेक शेतकऱ्यांनी अशी इच्छा व्यक्त केली पुढच्या वर्षी आम्ही सुद्धा भुईमुगाचं पीक आमच्या शेतीमध्ये। परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं विकसित केलेली विविध अवजारं शेतकऱ्यांच्या बांधावरती नेण्याचा खास उपक्रम सुरू केलाय। शेतामध्ये यंत्रांचा वापर वाढावा या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात येतोय। कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवला जातोय। परभणी जिल्ह्यातील जाम गावातील शेतकरी राजेभाऊ रेंगे यांच्या शेतावरती नुकतंच या यंत्रांचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं। यामध्ये ट्रॅक्टर चलित फवारणी यंत्र, बैल चलित आणि सौर ऊर्जेवरील फवारणी यंत्रांचाही समावेश होता। यावेळी यांत्रिकीकरणामधून शेती व्यवसायातील मेहनत, वेळ, खर्च हे कमी करून उत्पादन कसं वाढवता येईल याकडे शेतकऱ्यांना आता मार्गदर्शन केलं जात आहे।